उदानाय स्वाहा समानाय स्वाहा काही करता का मला सांगा. पण घरामध्ये ज्यावेळेस अन्न शिजवलं जातं, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्दूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देहि कृपा अवलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. ज्यावेळेस अन्न हे शिजवलं जातं म्हणून जिथे संस्कारमय घर असतं, शब्दांकडे लक्ष द्या. घरातली माता असते, घरातली ती माता असते, घरातली ती आई असते. कारण का? स्वतः ज्यावेळेस ते बनवून आपल्या मुलाबाळांना खाऊ घालते, आपल्या नवऱ्याला खाऊ घालते, आपल्या घरच्यांना ते खाऊ घालते. पारशा अंगाने कोणी कधी आंघोळ न करता तिथे स्वयंपाकघरात जात नाही. पूर्वीची संकल्पना कशी होती? संकल्पना अशी होती, स्नान झाल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करायचा नाही. का बरं? हे आपल्या ह्याच्यामध्ये संस्कार सांगितलेत मला सांगा. आणि स्नान करायचं, स्नान करून मग तिथे स्वयंपाक पाणी आपण करायचं. आणि स्वयंपाक पाणी केल्यानंतर लगेच आपण खायचं नाही, तर ते नैवेद्य आहे, तो नैवेद्य तिथे देवाला आपण